तोंडात आधी 50 रुपयाचा मावा तू जाऊन थूक आधी. नुसत्या जयंतीत मारतो सोड्या, हे त्यांच्यासाठी आहे जे फक्त शिवरायांचा मावळा असण्याचा हावभाव करतात, त्यांच्यासाठी. दुसऱ्या दिवशी शिवजयंती निमित्त लावण्यांचा कार्यक्रम आहे. शिवरायानं स्वराज्यासाठी आधी नागऱ्या धरिला हाती, मुळा मुठा भीमा इंद्रायणी वीरावती. हा माझ्या राजा, तुला बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा राजा बनायचंय. वा. कुत्र्याभोवती तुकडा टाकले की गोंडा घोलणारी माझी औलाद नाही. एकदा मोकळा कर, मग तुला सांगतो. ते मर्द मावळे सच्चे, ते मर्द मावळे सच्चे, सिंहाचे बच्चे नव्हते कुणी कच्चे. शुभचा बोल जीव की प्राण, स्वधर्मासाठी अर्पुनी प्राण. राखीती भगव्या झेंड्याचा मान जी जी, राखीती भगव्या झेंड्याचा मान जी 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 जी. धन्यवाद. नमस्कार मैत्रिणींनो, मी वैष्णवी गोरे द व्हॉइस मध्ये आपले स्वागत करते. नवदुर्गा सिरीज मध्ये आज आपल्या सोबत आहेत शाहिरा सौ ऋतुजाताई माने यांनी शाहिरीतून स्त्रीशक्ती, पराक्रम आणि संस्कृतीचं अनोखं दर्शन घडविलं आहे. चला तर मग आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार ताई, द व्हॉइस मध्ये आपले स्वागत आहे. तुमच्या शाहिरी प्रवासाबद्दल तर जाणून घ्यायला फारच आवडेल, पण त्याच्या आधी मला तुमच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल जाणून घ्यायची खूप इच्छा आहे. माझं मूळ गाव जुन्नर आणि पहिल्यापासून सांगवीतच राहिले. त्यामुळे सगळं प्राथमिक शिक्षण सांगवीत झालं आणि कॉलेज ग्रॅज्युएशन मॉडर्न कॉलेजला झालं. अच्छा, तर तुमचा शाहिरीकडे कल कसा वळला? शाहिरीकडे कल वडिलांपासून आलं. वडील 2012 सालापासून शाहिरी करतात. सर्वप्रथम मावळे सरांकडे त्यांनी प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांना असं वाटलं की आता आपला कुठेतरी संच असायला हवा. त्या माध्यमातून मग कार्यक्रम चालू केले. त्यानंतर त्यांनी स्वतःचं लिखाण केले, पोवाडे लिहिले, गण लिहिला, मुजरा लिहिला आणि ज्या शालेय वयामध्ये 3री-4थीला असताना मी त्यांच्या मागे लागून जायचे, मला कार्यक्रम बघायला यायचे. मग ते घेऊन जायचे मला तसं. त्या माध्यमातून ते ऐकण्यात मिळालं, स्टेज डेअरिंग आलं त्या माध्यमातून शाहिरीत. मग हळूहळू साथ करायला लागले. मग शालेय जीवनामध्ये मग आपल्या छोट्या मोठ्या समूह स्पर्धांमधून प्रोत्साहन मिळालं. 6वीत असताना महाराष्ट्र माझा हे शौर्यगीत गायलं आणि खऱ्या अर्थानं म्हणजे ज्यांनी मला प्रोत्साहन दिलं असेल, मराठीचे शिक्षक होते बेळगे सर, त्यांनी सांगितलं की तू करू शकते. छोटीशी स्पर्धा पण एक मोठं प्रोत्साहन मिळालं तिथून. मग तिथून पुढे शाळेतील स्नेह संमेलनामध्ये गायलं. तेच पोवाडा, भक्तिगीत. कधी चित्रपटातली गाण्यांचा कधी व्यासंगच झाला नाही मला. फक्त आपलं शाहिरीच्या व्यतिरिक्त दुसरं काही अवगतच नव्हतं. मग त्यानंतर कॉलेज जीवनामध्ये पण शाहिरी सेवा करण्याची भरपूर वेळा संधी मिळाली आणि त्यानंतर मात्र मग स्टेजवर स्वतःच लीड करायला लागले. खूप छान. खरं तर वडिलांच्या सोबत तुम्ही मागे लागून गेलात, पण आज इथपर्यंत पोहोचलात. जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही तुमच्या वडिलांसोबत जाऊन जाऊन तुम्हाला प्रेरणा मिळाली आहे. तर मग तुमचे वडील आणि आई यांचा आता कशी प्रतिसाद असतो आणि असं म्हणजे कसं त्यांचं तुम्हाला आता ते मोटिवेट करतात आणि तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला त्यांचा तेव्हा मध्ये आणि आतामध्ये? पहिल्यापासून वडिलांना कला क्षेत्राविषयी भरपूर ओढ होती. पण त्यांच्या मागच्या जबाबदाऱ्या किंवा जे म्हणतो आपण फॅमिली सपोर्ट, त्यामुळे त्यांना त्या आत्मसात करता आलं नाही. त्यामुळे त्यांना कायम पहिल्यापासून वाटत होतं की आपल्या मुलींनी हे कुठेतरी करावं. पण आणि आज ते पाहतात एका चांगल्या मोठ्या मंचावरती आम्हाला ही कला सादर करताना त्यांना खूप आनंद होतो आणि कायम नवीन काहीतरी त्यांच्याकडून शिकण्याची प्रेरणा मिळते. त्यांचं प्रत्येक वेळेस सांगणं असतं की प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन सादर केलं पाहिजे, नवीन लोकांचा अनुभव घेतले पाहिजेत, ऐकले पाहिजे, लोकांना म्हणजे एक्सप्लोर केलं पाहिजे आणि त्या गोष्टीचा खूप आनंद होतो. आईला सुद्धा खूप आनंद होतो. आईला सगळ्या नातेवाईकांचं सांगणं असायचं की मुलींना स्टेजवर करू नका किंवा त्या गोष्टीची सवय नव्हती. कारण की कला प्रकारामध्ये कोणी नव्हतंच आमच्या घरातून. आणि त्यानंतर आत्ता म्हणजे आई सुद्धा अभिमानाने सांगते की बाबा हे त्यांचा व्यवसाय, हा त्यांचा छंद आहे आणि त्यामध्येच ते म्हणजे करिअर करतायत. त्या गोष्टीचा आईला पण खूप अभिमान वाटतो
की एवढ्या कमी वयात एवढ्या लोकांसमोर कला सादर करते. परत त्याचबरोबर एवढा सगळा फॅमिली, एवढा सगळा परिवार, शाहिरी परिवार असू दे, घरातला परिवार सगळं एकटे हँडल करते. त्या गोष्टीचा त्यांना खूप आनंद वाटतो. खूप छान. खरं तर कला हा छंद आणि छंद हाच व्यवसाय हां. म्हणजे खरंच खूपच योग सहयोग असा जुळून आला असं हां. म्हणू शकतो आपण. खरं तर शाहीर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर राहतो तो उभा पुरुष आणि शाहिरा म्हणून तुम्ही ज्यावेळेला स्टार्ट केलं त्यावेळेला तुमच्यासमोर असे कोणते आव्हान आले? मुळात महाराष्ट्रातले असे अनेक लोक आहेत की त्यांना हा शाहिरी हा कला प्रकारच माहित माहिती नाहीये. नाहीये. बरोबर. की शाहिरी म्हणजे काय, हं, हं, पोवाडे हं, म्हणजे हं. काय. त्यांचं मागणी असते की शाहिरीमध्ये तुम्ही लावणी करता का? आणि मग उभं राहिलं स्टेजवर की त्यांना असं वाटतं की बाबा ह्यांच्या ग्रुपमध्ये हे लेडीज आहे, मग हे काहीतरी लावणी वगैरे करणार आहे. बरोबर. आणि जेव्हा सुरुवातीला शाहिरी सुरुवात केली तेव्हा शिवगीत वगैरे गायचे मी. नंतर मग पोवाडे गायला लागले आणि आमचे शाहीर सम्राट डॉक्टर देवानंद माळी यांच्या पत्नी कल्पनाताई माळी असतील किंवा माधवीताई माळी असतील, ह्या महाराष्ट्रातील दिग्गज शाहीर आहेत. त्यानंतर मला कुठेतरी हं, छोटी हं, हं, सेवा हं. करायला मिळाली आणि अ, शाहिरा म्हणून काम करणं हे खूप भाग्याची गोष्ट आहे. खरंच. आणि त्या माध्यमातून इतरांना प्रेरित करणं आणि खूप चांगली अभिमानाची गोष्ट आहे की बाकीच्या कला प्रकारांमध्ये आपण पाहतो महिलांना किती दुय्यम स्थान दिलं हो, जातं अगदी. किंवा लावणी वगैरे म्हणलं की स्त्री किती कमी पाहिली जाते. बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो हो, खरं तर. बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. पण इथे शाहिरी कला प्रकारामध्ये ज्या इतिहासात ज्या स्त्रिया होऊन गेल्या, जिजाऊ माता असतील, अहिल्या माता असतील, हं. झाशीची राणी असतील, यांच्या इतिहास सांगण्याचं स्त्री म्हणून भाग्य मिळतं, ही खूप चांगली गोष्ट आहे. खरंच आहे. खरंच. स्त्रीला इतका छान स्टेज तुमच्या वडिलांनी खरं तर निर्माण हो, करून दिलाय असं मला हो. वाटतंय खरं तर. तुमच्या बोलण्यातून असं वाटतं की तुम्ही पहिल्यापासूनच म्हणजे जन्मजात तुम्ही शिवभक्त आहात. तुम्ही जय जिजाऊ, जय शिवराय या घोषवाक्यांचा तुमच्या शाहिरीमध्ये कसा उपयोग करता? मी मुळात जुन्नरची आहे आणि शिवनेरीच्या पायथ्याशी शिवजन्मभूमी. शिवनेरीच्या पायथ्याशी असणाऱ्या निरगुडे गावची मी आहे. अच्छा. त्यामुळे शिव जन्मभूमीत आमचं म्हणजे वास्तव्य आहे किंवा जन्म झाला ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि अभिमान प्लस भाग्य. तुमचं खरंच खूप मोठं भाग्य आहे. तुम्ही हां. त्याच भूमीमध्ये जन्माला आलात. शाहिरीचा जो काही घोषमंत्र असेल तर जय शिवराय. जसं वारकरी क्षेत्रामध्ये रामकृष्ण हरी रामकृष्ण मंत्राशिवाय हरी. अर्थ नाहीये, तसं जय शिवराय म्हणल्याशिवाय शाहिरी पुढे ढकतच नाही. आणि शाहिरी कार्यक्रमामध्ये अ, जय शिवराय किंवा तुमचं आमचं नातं काय, जय भवानी, जय जय शिवराय, शिवाय. ह्या वाक्यांशिवाय कार्यक्रम पूर्णच होत नाही. आणि जेव्हा कुठे कार्यक्रम चालू असतो तेव्हा सगळ्या श्रोत्यांना जय शिवराय म्हणायला लावणं आपल्या मागे किंवा जय भवानी, जय शिवराय किंवा टाळ्या वाजवायला लावणं, अशा प्रकारे आम्ही सहभाग करून घेतो. आणि आपण जसं दैनंदिन जीवनात रामकृष्ण हरी, नमस्ते, हं. तसं आपण जय शिवराय म्हणलं पाहिजे किंवा. बरोबर. आणि हे एक आपल्याला एक प्रेरणा देतं. शिवरायांच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ हो. होती आणि तुळजाभवानीचे ते खूप मोठे उपासक होते हं. आणि त्यांच्या कायम तोंडामध्ये जगदंब, जगदंब जगदंब. हे असायचा मंत्र. आणि आम्ही त्या शिवरायांचे भक्त आहोत, यापेक्षा काय महत्वाची गोष्ट आहे. खरं तर आज आपण पाहतोय की तरुणाई पूर्ण मोबाईलकडे वळली आहे आणि या मोबाईलच्या काळात तुम्ही शाहिरी कशी पोहोचवता तरुणाईकडे आणि तरुणाईला कसा रिस्पॉन्स देते तुम्हाला? शाहिरी हे मुळात प्रबोधनाचं माध्यम आहे, उत्तम माध्यम आहे. आणि आम्ही जेव्हा शाहिरी सादर करतो तर आमचं सर्वात जास्त लक्ष हे तरुणाईंकडे, महिलांकडे, मुलींकडे जास्त असतं. आणि त्यामुळे शाहिरीत आमचा कायम देण्याचा 100% प्रयत्न हाच असतो की कुणी शाहिरी ऐकावी तर लहान मुलांनी किंवा बरोबर. आत्ताच्या तरुण मुलांनी ऐकावं. आणि आपण आत्ता जी परिस्थिती पाहतोय की मोबाईलचा अतिवापर किंवा ज्या गोष्टी नको त्या वयात कळतात बरोबर. किंवा जो स्वैराचार आणि स्वातंत्र्य यात भरपूर अंतर आहे. पण ह्यातला फरक खूप जणांना कळत नाही. कळत नाही. आणि हे सगळं सांगण्याचं काम शाहिरी करते. म्हणजे एका ठिकाणी शाहीर म्हणतात, कोल्हापूरचे शाहीर म्हणतात, की आत्ताच्या मुलांना म्हणजे आपलं जे लोककला आहे, आपलं जे शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे किंवा आपला जो महान इतिहास आहे, त्या गोष्टींची लाज वाटते. ते लिहितात, आपलं कर्तृत्व झालं या वाज, तरुणाईला चढला या माज, डप घेताना वाटते लाज, रुसलतून तू न बोले ना झांज, माझ्या राजांच्या किल्ल्यावरा तोंड बांधून येती पोरी पोर, ढसा ढसा रडे गिरिराज,
डफ घेताना वाटते लाज, रुसलतून तू न बोले नाज. म्हणजे आपली जी लोककला आहे, आपलं जे कल्चर आहे स्वतःच, ते सोडून आपण म्हणजे पाश्चिमात्य संस्कृती ऍक्सेप्ट करतोय. म्हणजे पोवाडा, आता विचारलं कार्यक्रमात कोणाला पोवाडा म्हणजे काय, पोवाडा माहित नाही. तर शिवरायांचा जन्म कधी झाला तेही माहित नाही. परत शिवरायांनी स्वराज्याची शपथ कितव्या वर्षी घेतली, कोणत्या किल्ल्यावर घेतली, ते सुद्धा माहित नाही. म्हणजे शिवराय फक्त नाचून कळत नाही तर वाचून कळतात. बरोबर. शिवरायांना म्हणजे जेवढं पुस्तकात वाचलं गेलं पाहिजे तेवढं पुस्तकात कोणी वाचलंच नाही. मग आपण प्रत्येक जण म्हणतो, शाहीर सांगतात, शाहीर म्हणतात की प्रत्येक जण म्हणतो, रस्त्यातला एखादा मावळा म्हणतो, शाहीर मी म्हणजे शिवरायांचा मावळा, मी म्हणजे शिवरायांचा मावळा. तुझ्या तोंडात आधी 50 रुपयाचा मावा तो जाऊन ठुपके आधी. हा, म्हणजे शिवरायांचं नुसतं चंद्रकोर लावली, जय शिवराय म्हणलं, नाचलं म्हणजे आपलं कर्तव्य संपतं का? नव्हे. शिवरायांनी जसा स्त्रीचा सन्मान केला, जसं स्वराज्य स्थापन केलं, तसा 12 पगड जाती जमाती गोळा केल्या, तो कुठेतरी आपल्या आचरणात दिसावं. बरोबर. शिवरायांनी जे कुठे संस्कार सांगितले, शिवरायांनी जे कर्तृत्व केलं, ते आपलं कुठेतरी आचरणात दिसावं. काय तो संघर्ष केला, काय तो स्त्रीचा सन्मान केला, तो आपल्या कुठेतरी आचरणात दिसावं, तर कुठेतरी आपण उत्तराई होऊ. खरंय. हे विचार पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न जनसामान्यांपर्यंत करतो, तरुणाईपर्यंत करतो. कारण आता ह्या लोककला प्रकार लुप्त होत चालल्यात. गोंधळ असेल, भारुड असेल, पोवाडा असेल, ह्याचे कार्यक्रम जास्त होणं गरजेचं आहे. तर आपली आत्ताची कुठेतरी तरुण पिढीला ह्या गोष्टी समजतील. बरोबर आहे. खरंय, खरंच खरंय. खूप अशी गोष्ट आहे ही की प्रत्येक तरुणाला असं वाटतं की क्लबिंग पब मध्ये जाणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. पण एखाद्या गोंधळाला उभं राहणं, तो अटेंड करणं, शाहिराला दाद देणं, कलेला दाद देणं, ह्याची खरंच तरुणाईला खूप लाज वाटते सध्या. आणि कुठेतरी तुम्ही बदल घडवताय, त्याचं खरंच खूप अभिमान आहे आम्हाला. खरंच. शाहीर करताना तुम्हाला असा कोणता प्रसंग जो अविस्मरणीय आहे आणि तुमच्या कायम लक्षात राहील? शाहिरी करत असताना शाहिराचा झालेला जो सन्मान आहे तो सगळ्यात अविस्मरणीय ठरतो. कारण आज आपण बघतो, चित्रपटाला, थिएटरला भरपूर गर्दी असते, नाटकांना भरपूर गर्दी असते, पण आज असे कित्येक कला प्रकार आहेत की ज्यांना मैफिल नाहीये. बरोबर. आपण रस्त्याने जाताना डोंबाराचा खेळ बघतो, त्याला कुठे मैफिल आहे, त्याला कुठे स्टेज आहे, भारुडाला कुठे स्टेज आहे, स्टेज मिळत नाही. पण आज आम्हाला जे शाहिरीने जे दिवस दाखवले, सुरुवातीचे जे दिवस आणि आत्ताचे जे दिवस, आम्ही आता काही दिवसापूर्वी अक्कलकोटला कार्यक्रम केला. आणि प्रसंग असा की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, त्यावेळेस अज्ञानदासांनी, शाहीर अज्ञानदासांनी जिजाऊ मातेसमोर पोवाडा सादर केला. आणि त्यानंतर शिवाजी राजांनी त्यांना घोडा आणि चांदीचा तोडा दिला. तसंच आमच्यासोबत प्रसंग घडला. आम्ही अक्कलकोटला शाहिरी सेवा सादर केली आणि त्यावेळेस तिथल्या ग्रामस्थांनी आमची म्हणजे आपण मुळात मिरवणूकच काढली, हलगी वगैरे सगळं लावून पासून, आणि नंतर शाहिरांना चांदीचा कडा दिला. आणि त्याचबरोबर जेव्हा शाहिरांनी शाहीर चंद्रकांत माने यांनी जेव्हा राज सदरेवर पोवाडा सादर केला, त्यावेळेस आपले कोल्हापूरच्या गादीवरचे छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या डोक्यातला फेटा काढून शाहिरांना दिला. ह्यापेक्षा काय मोठा सन्मान. म्हणजे त्या काळात छत्रपती शिवाजी राजांनी अज्ञानदासांना शाहिरीसाठी राजाश्रय दिला आणि आज आमच्यासारख्यांच्या डोक्यावरती छत्रपती संभाजी राजांचा हात आहे. यापेक्षा कुठला अविस्मरणीय क्षण ठरू शकतो? महाराष्ट्राचा शाहिरी बाणा टिकवण्यासाठी आत्ताच्या काळात काय आवश्यक आहे? महाराष्ट्राचा मराठी बाणा सध्याच्या काळात टिकवण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील रसिक मायबाबांचे प्रतिसाद असणं गरजेचं आहे. कारण हा जो लोककला प्रकार आहे, पोवाडा हा लोककला प्रकार, आता महाराष्ट्रात बोटावर मोजणे इतकेच शाहीर आहेत. म्हणजे जे शाहिरी जपतायत, जे शाहिरीचं संवर्धन करतायत. आमचे गुरुवर्य शाहीर डॉक्टर सम्राट देवानंद माळी असतील, माझे वडील शाहीर
शैलेंद्र शिंदे असतील किंवा हेमंतराजे मावळे असतील, अशा ह्या दिग्गज लोकांनी इथपर्यंत शाहिरी आणून ठेवली आणि आमच्यासारखे आता लहानगे शाहीर ते पुढे देत आहेत. तर त्या गोष्टीसाठी महाराष्ट्रातील म्हणजे जनतेला, महाराष्ट्रातील रसिकांना या गोष्टींचं स्वागत केलं पाहिजे. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की आपल्याकडे कुठला कार्यक्रम असेल तर तुम्ही तिथे लावणीचा कार्यक्रम ठेवण्यापेक्षा भारुडाचा कार्यक्रम ठेवा, कीर्तनाचा कार्यक्रम ठेवा, शाहिरीचा कार्यक्रम ठेवा. बरोबर. कारण की हे आपले कला प्रकार आहेत. आपण जर स्वीकारलं नाही तर बाहेरची लोक आपलं हे स्वीकारणार नाहीयेत. आणि हा जो प्रकार आहे शाहिरी हा प्रकार हा तुम्हाला प्रबोधनाचं काम करतो. शाहिरीत नुसते पोवाडे नसतात, तर प्रबोधनपर गीत असतं, छक्कड असते, फटका असतो, मुजरा असतो, गण असतात. हे तुम्ही कला प्रकार जाणून घ्या आणि शिकवा. आपल्या लहानग्या मुलांना याचे संस्कार करा. कारण जिजाऊनं त्या शिवाजी राजाला गर्भात असताना रामायणाचे, महाभारताचे संस्कार दिले. त्यामुळे आपल्याला शिवरायांनी स्वराज्य दिलं. त्यामुळे आपल्याला संभाजीराजे कळाले. त्यामुळे आपण आज धडधाकट जगत आहोत महाराष्ट्रात. बरोबर. त्या जिजाऊमुळं. त्यामुळे आपण आपल्या लहान मुलांना काय संस्कार करतोय किंवा लहान मुलांना आपण काय शिकवतोय ते महत्वाचं आहे. कारण आत्ताच आई वडील वैतागतात, बाळाला म्हणतात दर बाळा मोबाईल. बरोबर आहे. तुम्ही जर त्यांना आता लहानपणापासूनच तुम्ही गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, हरिपाठासारखे संस्कार केले तर ते नक्कीच घडतील. आणि अशा कार्यक्रमांचं आयोजन आवर्जून करावं. या कार्यक्रमातून जनजागृती होते. खेड्यापाड्यातील महिला असतील किंवा शहरी भागातील श्रोता वर्ग असो, यांनी हे कार्यक्रम ऐकण्याची खूप गरज आहे. कारण जेव्हा कुठे संकट आलं, जेव्हा देशावरती, राज्यावरती जेव्हा कुठे संकट आलं, तेव्हा ह्या सर्व शाहिरांनी, शाहीर आत्माराम पाटील असतील, शाहीर अण्णाभाऊ साठे असतील, शाहीर पिराजीराव सरनाईक असतील, यांनी डफ घेतला आणि जनजागृती केली. ज्या वेळेस मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी होत होती, त्यावेळेस अण्णाभाऊ साठेंनी लिहिलं, माझी मैना गावाकडे राहिली आणि जीवाची होती या कायली. अशा प्रकारे प्रबोधन करून ती फाळणी रोखली. आणि या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये शाहिरांचं खूप मोठं योगदान आहे. त्यामुळे ह्या शाहिरींचे कार्यक्रम ठिकठिकाणी व्हायला पाहिजेत. अगदी खरं आहे. खरं तर यात्रा असेल, कुठं गावोगावी ज्या यात्रा असतात तिथेही खरं तर लावण्यांचे कार्यक्रम होतात. पण त्याही लावण्या खरं तर लावणी सुद्धा म्हणू शकत नाही, अशा कार्यक्रम होतात. पण त्या जागी जर हे आपण शाहिरीचे कार्यक्रम ठेवलेत, अशा कार्यक्रमांमार्फत लहान मुलांपर्यंत पण चांगले संस्कार होतील, जेणेकरून आपल्या गावात जर हे गोष्टी घडतायत तर मग मुलं आयुष्यात पण पुढे याच विचारसरणीने वागतील आणि महाराजांचे विचार पुढे खरं तर पुढच्या पिढीपर्यंत जातील. खरं तर तुम्ही सगळ्याच भागांमध्ये कार्यक्रम करत असता, ग्रामीण भागात, शहरी भागात. पण या दोन्ही भागांमधून तुम्हाला कसा वेगवेगळा रिस्पॉन्स येतो की सेम रिस्पॉन्स असतो? रिस्पॉन्स तसा मिश्र स्वरूपाचा असतो. पण ग्रामीण भागात जर पाहिलं तर भरपूर प्रमाणात लोक शेतीतून काम करून आलेले असतात, दमन भागून आलेले असतात आणि त्यांना एक विशेष आकर्षण असतं. मुळात कसं असतं, ग्रामीण भागांमध्ये लोककला याविषयी जास्त ओढ आहे. शाहिरीचा कार्यक्रम असला की मग ज्या महिला मंडळ असतात त्यांना जास्त ओढ असते, काय असेल शाहिरीमध्ये. तेव्हा मग आपण त्याच्यात गण घेतला, मुजरा घेतला किंवा मग एखादं प्रबोधनपर गीत घेतलं तर त्यांना खूप आवडतं. आणि शाहिरी भाग असतो किंवा ग्रामीण भाग असतो, आपण कसं श्रोत्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेतो ते पण महत्वाचं आहे. आणि मग त्या लोकांना आवडलं की मग त्यांना टाळ्या वाजवायला सांगणं, त्यांना बोलतं करणं हे जमलं पाहिजे शाहिरीमध्ये. मग तेव्हा त्या लोकांना कार्यक्रम आवडतो. कारण की कार्यक्रम एकाने सादर करायचा आणि ऐकायचं अशी कलाच नाहीये. त्यामध्ये श्रोत्यांनी सुद्धा बोलतं झालं पाहिजे, तेव्हा त्यांना आवडतं. आणि शहरी भागाचं म्हणाल तर शहरी भागामध्ये सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल होतात. तर काय असतं, काही काही शहरी भागातला भरपूर प्रमाणात श्रोता शिकलेला असतो, सवरलेला असतो. त्यामुळे तिथं शाहिरी सेवा सादर करताना किंवा ग्रामीण भागात सुद्धा शाहिरी सेवा सादर करत असताना विचारपूर्वक बोलावं लागतं. आपण शिवरायांचा विचार पोहोचवतोय, शिवरायांचा इतिहास पोहोचवतोय, तर आपल्याकडून काही वावगं झालं नाही पाहिजे. आणि प्रतिसादाचं जर म्हणाल तर प्रतिसाद चांगला असतो. फक्त एवढंच आहे की कधी कधी रंगदेवता म्हणतो ना आपण, रंगदेवतेचा पण विषय ठरतो की कधी कधी भरपूर लाखोनी पब्लिक असतं, हजारोनी पब्लिक असतं, पण सादर करायला मजा येत नाही. आणि काही काही ठिकाणी 50-100 लोक असतात बरं, खूप आनंद वाटतो. परवाच सांगते,
भिगवणला कार्यक्रम होता. गणपतीतच लोकांनी कार्यक्रम ठेवला. पावसामुळे आम्ही तिथे जाऊन कॅन्सल झाला आणि परत नवरात्रीत पण तेच विषय झाला, की भरपूर पाऊस. पण त्यांची खूप ओढ, दादा आम्हाला कार्यक्रम करायचा आहे आणि आम्हाला पण म्हणजे खूप वाईट वाटलं, की त्यांनी एवढं छान नियोजन केलंय पण पावसामुळे काही जमलं नाही. त्यांनी मग ताडपत्री वगैरे टाकली आणि मग कार्यक्रम चालू केला. समोर सगळे लोक छत्री वगैरे, छत्री रेनकोट घालून बसलेत. आमच्यावरती पण पाणी सगळं गळतंय. पण असं कधीच झालं नाही, शाहिरांकडूनही नाही आणि माझ्याकडून नाही, किंवा पुढे 100 माणसं आहेत म्हणून एफर्ट्स कमी दिलेत, किंवा लाखो पब्लिक आहेत म्हणून एफर्ट्स कमी दिलेत. एफर्ट्स कायम सेमच राहिलेत. आणि प्रतिसाद म्हणाल तर खूप प्रतिसाद चांगला दिला त्या दिवशी लोकांनी. म्हणजे 12-12:30 वाजेपर्यंत कार्यक्रम चालू राहिला आणि आवडला लोकांना. आणि प्रतिसाद देणं खूप गरजेचं आहे. कलाकाराला पैशाची अपेक्षा नसते, प्रतिसाद दिला पाहिजे, टाळी वाजवली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे, कारण की प्रतिसादाचा भुकेला असतो तो कलाकार. खरं तर कलाकाराला मिळणं खरंच खूप भाग्याची गोष्ट असते. आणि शाहीर चंद्रकांत दादा माने आणि तुम्ही खरंच खूप खूप म्हणजे खूप तुम्हाला नाव मिळावं, दाद मिळावी आणि तुम्ही अशी ही कला पुढच्या पिढीपर्यंत खूप छान प्रकारे पोहोचवावी, खरंच खूप आमची इच्छा आहे. आणि खरंच आभार आहेत तुमचे, की तुम्ही पोहोचवताय खरंच आणि जेनझी सोबत तुम्ही कार्यक्रम करताय आणि पोहोचवताय लोकांपर्यंत. खरं तर शाहिरी म्हणजे केवळ कला नाहीये, तर ती जगण्याची पद्धत आहे आणि तुम्ही तुमच्या आचरणात कशी आणताय ती. लहानपणापासून वडिलांकडून शाहिरी मिळाली. शाहिरीशिवाय दुसरं काही अवगतच केलं नाही. संस्कारच खरं तर तुमच्या शाहिरीमध्ये म्हणजे झाले. शास्त्रीय शिकण्याचा प्रयत्न केला, अजूनही शिकते. पण म्हणतो ना, एकदा शाहिरी सुरुवात झाली की झाली. लग्नानंतर सुद्धा शाहिरीकडे जास्त कल वाढवला. शाहिरी संच टाकावा असं वाटलं, मग शाहिरी दोघांनी सुरू केली आणि त्याच माध्यमातून भरपूर व्यक्तींसोबत ओळख झाली. सुरुवातीला शाहिरी जेव्हा आम्ही दोघांनी चालू केली तेव्हा वय कमी होता, अनुभव कमी होता. हळूहळू माणसं मिळत गेली, हळूहळू ग्रुप जोडला भरपूर भागातून. अजून सुद्धा आमच्या संचामध्ये एका गावचे एक जण नाही, काही जण संभाजीनगरवरून येतात, काही जण तुळजापूर, जालना, अशा विविध भागातून आमचा पूर्ण संच तयार झालाय. मग ते सगळेजण आमचा सीझन असला की 15-20 दिवस घरी असतात. मग तो एक चांगला परिवार जोडला गेला. आणि शाहिरी म्हणजे शाहिरी एक दिवस नसली, कार्यक्रम नसला की आम्हाला करमत नाही. आणि अशी माणसांची सवय झाली आणि घरी सुद्धा खूप माणसांचा राबता असतो. म्हणजे एखाद दिवस, आता 15-20 दिवस सलग कार्यक्रम केले आणि एखाद दिवस मध्ये कार्यक्रम नसला तरी असं करमत चुकल्यासारखं वाटतं. म्हणजे शाहिरीशिवाय दुसरं काही उमगलंच नाही. आता वाटलं वा, शाहिरीतून थोडा फावला वेळ मिळाला की काहीतरी जॉब करावा. जॉब पण करून पाहिला, वर्षभर संगीत शिक्षक म्हणून जॉब पण करून पाहिला, पण मन नाही रमलं. कारण जे व्यासपीठावर सादर करण्याची जी सवय लागली, जे श्रोत्यांबरोबर जो आय कॉन्टॅक्ट होतो, जो संवाद होतो, त्याच्याशिवाय दुसरं काही आता आवडतच नाही. म्हणजे शाहिरी हेच जीवन झालं, कला हेच जीवन झालं, त्याशिवाय दुसरं काही नाही. वडिलांचं सुद्धा तेच, की त्यांना म्हणजे प्रोफेशनने ते इलेक्ट्रिशियन आहेत, पण त्यांना पहिल्यापासून शाहिरीची खूप आवड. म्हणजे माझ्यापेक्षा जर म्हणजे म्हणाल तर त्यांचा खूप अभ्यास आहे. त्यांच्यापासून सगळं मला मिळालं. म्हणजे पोवाडे लिहिण्याची पद्धत किंवा गाण्याची सादरीकरणाची पद्धत आणि जो माणसांची जो जोडण्याची कला, हे सगळं वडिलांकडून मिळालं. खरं तर आम्ही तिघी बहिणी असून, म्हणजे समाजाने सांगितलं तुम्हाला मुली आहेत, मुलगा नाही आहे, कधीच वडिलांनी म्हणजे मुलगी मुलगा याच्यात भेद केला नाही. उलट त्यांनी धाडसाने उभं राहायला शिकवलं. कारण आणि प्रत्येक म्हणजे वडिलांनी आपल्या मुलीला असो मुलाला असो हे धाडस दिलं पाहिजे. बरोबर, खरंच आहे हे. वडिलांनी जर खरं मुलीला प्रोत्साहन दिलं, धाडस करायला भाग पाडलं, तर मुलगी खरंच धाडस करते आणि जी कशी करते ते तुमच्याकडून आज खरंच शिकायला मिळते सगळ्यांना. खरं तर शाहीर चंद्रकांत दादा माने आणि तुम्ही तुम्ही दोघंही शाहीर असल्यामुळे तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात कसं तुम्ही प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ मॅनेज करता. आत्ता आमच्या लग्नाला 3 वर्ष झाली. अच्छा. आणि जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर आम्ही शाहिरी चालू केली. अच्छा. म्हणजे लहानपणापासून मी शाहिरी करत होते, पण शाहिरांचं बॅकग्राऊंड म्हणाल तर कीर्तनात गायन किंवा प्रत्येक वाद्यावरती म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व, म्हणजे कुठल्याच गोष्टीत कमी नाही. संबळ म्हणलं तर संबळ वाजवणार, ढोलकी म्हणलं तर ढोलकी वाजवणार. पण मला कुठेतरी खंत होती की हे
आपलं थांबायला नको, म्हणून त्यांना म्हणलं की आपण दोघं नवीन संच चालू करूया. त्यानंतर मग शाहिरी संच चालू केला आणि त्या माध्यमातून भरपूर लोक भेटली, भरपूर लोक. आणि आता ह्या शाहिरीने आम्हाला भरपूर काही दिलं. म्हणजे शाहीर चंद्रकांत माने हे नाव म्हणजे खूप मोठं झालं. हो, खूप. आणि या पाठीमागे खूप जणांचे कष्ट आहे. म्हणजे शाहिरीचा कार्यक्रम तर आम्ही करतच होतो, पण जी शिवरायांची घाटोळी आहे त्या घाटोळीने पण आम्हाला भरपूर काही दिलं. त्यासाठी हर्ष विजयदादांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. कारण त्यांनी शाहिरांची निवड केली, त्यामुळे ते गाणं मिळालं. त्या माध्यमातून आमचे शाहिरीचे पण कार्यक्रम वाढले आणि खूप म्हणजे चांगली गोष्ट झाली. आणि शाहिरी आणि वैवाहिक आयुष्य म्हणाल तर ह्या दोन्ही गोष्टींमध्ये पतीचा आणि पित्याचा आधार असणं खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये मुलीला जसे वडील चांगले लाभतात तसे पती चांगला लाभणं खूप गरजेचं आहे. कारण असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, पण आज माझ्या यशस्वी होण्यामागे माझ्या पतीचा आणि माझ्या पित्यांचा तेवढाच मोलाचा वाटा आहे. कारण आज समाजात जगत असताना स्त्रियांना जी काही वागणूक मिळते किंवा जो काही दुय्यम दर्जा मिळतोय त्यापेक्षा उलट शाहिरी कार्यक्रमामध्ये मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करते आणि त्यांचं कायम वाक्य असतं की मला आधार देणारी, माझ्या पाठीशी उभी राहणारी, खंबीरपणे साथ देणारी माझी व्यक्ती म्हणजे माझी पत्नी. तर ह्या गोष्टी शाहिरीत आणि वैवाहिक आयुष्यामध्ये खूप अवलंबून असतात. कारण शाहिरी जेव्हा मी सादर करतो तेव्हा शाहिरांच्या बरोबरीला त्यांनी मला स्थान दिलं, हे त्यांचं खूप म्हणजे भाग्याची गोष्ट आहे. कारण की प्रत्येक म्हणजे आपण जर पाहिलं पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये जर पाहिलं आपण, स्त्रियांना कायम दुय्यम दर्जाच मिळाला. बरोबर. पण शिवरायांच्या विचारांचा प्रभाव असल्यामुळे किंवा त्यांचा आदर असल्यामुळे त्यांनी ह्या गोष्टी मला कधी जाणवूच दिल्या नाहीत किंवा शाहिरा नाही, हे नाहीये किंवा भरपूर काही गोष्टी असतील. तर अशा प्रकारे म्हणजे शाहिरांनी आणि आमचं म्हणजे वैवाहिक आयुष्य आणि म्हणूयात की शाहिरीच हे जीवन, या पलीकडे दुसरं काही नाहीच आहे. खूप छान. खरं तर शाहिरी हे जीवन म्हणजे तुम्ही बोललात म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही. खरं तर आपण इतका वेळ शाहिरीबद्दल आणि महाराजांबद्दल खूप बोललोय. पण महाराजांची जयंती सध्या ज्या प्रकारे साजरी होतीये त्या प्रकारे व्हायला पाहिजे का? आणि खरं स्वरूप तुम्ही शाहीर म्हणून तुम्हाला काय वाटतं की स्वरूप कसं असायला हवं? शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली झाला, हे आपल्याला माहिती आहे. बरोबर. पण भरपूर लोकांमध्ये वाद चालू आहे की जयंतीवरून, तिथीवरून. मला म्हणणे की शिवरायांसारखे व्यक्तिमत्व दररोज जन्माला आलं पाहिजे, तर आम्ही दररोज जयंती साजरी केली जाऊ. पण आपलं दुर्दैव असं आहे की शिवजयंती साजरी करणं म्हणजे कुठेतरी फ्रेम लावणं, लावण्यांचा कार्यक्रम ठेवलं, डीजेचा कार्यक्रम ठेवणं, एवढ्यावर आपलं कर्तव्य थांबतं का? तर नाही, तुम्ही शाहिरीसारख्या कार्यक्रमांचं आयोजन करा. नवे नवे तुम्ही कार्यक्रमांचं आयोजन नाही केलं तरी तुमच्या त्या कृतीत दिसलं पाहिजे तुमच्यावर शिवरायांचे संस्कार झाले. नुसतं चंद्रकोर लावून गाडीला जय शिवराय लिहून जय शिवराय म्हणून होत नाही. काही जण म्हणतात, ताई मी शिवरायांचा मावळा, मी शिवरायांचा मावळा. होय रे माझा भावा, तू आहे की शिवरायांचा मावळा, पण तुझ्या तोंडात आधी 50 रुपयाचा मावा तू जाऊन थूक आधी. अशा प्रकारे नाही होत. शिवरायांनी कधी कुठल्या स्त्रीचा अपमान केला नाही, कायम स्त्रीला आईचा दर्जा दिला. ज्या वेळेस रांझाच्या पाटलानं त्या अबला स्त्रीची आबरू लुटली त्यावेळेस त्या पाटलाचा शिवरायांना चौरंग केला. ज्या वेळेस कल्याणच्या सुभेदाराची सून खजिन्यातून लुटली गेली तेव्हा सर्वजण सांगत होते राजांना, राजे आपले यवन लोक आपल्या स्त्रियांची खूप हाल करतात हो. त्यावेळेस राजांनी सांगितलं की ही महिला मला माते समान आहे. आणि तिला एक इतकं सुंदर वाक्य बोलले त्या स्त्रीला, ताई तुझ्या इतकी सुंदर माझी आई असती तर आम्ही किती सुंदर निपजलो असतो. म्हणजे आईचा दर्जा दिला. हे संस्कार, हे विचार जेव्हा आपल्या आचरणात येतील तेव्हा खरी आपण शिवजयंती साजरी करू. खरं आपण तारखेवरून तिथीवरून वाद करण्यापेक्षा दररोज साजरी करूयात, दररोज विचार आत्मसात करूयात, तर खरी शिवजयंती होईल. नुसतं एक दिवसापुरतं डीजे लावणं, लावण्यांचे कार्यक्रम ठेवणं खूप वाईट वाटतं. आम्ही काही काही कार्यक्रम असे केलेत की
आज आमचा शाहिरीचा कार्यक्रम आहे शिवजयंती निमित्त आणि दुसऱ्या दिवशी शिवजयंती निमित्त लावण्यांचा कार्यक्रम आहे. आम्ही एवढं सांगून सवरून आत्मसात करून सगळं फेल, काही गोष्टीला अर्थच नाहीये. त्यामुळे अतिशयोक्ती न होता त्या गोष्टीची शिवरायांचे विचार करणं गरजेचं आहे. यावेळेस विजय तनपुरे म्हणून शाहीर आहेत, ते सांगतात एका काव्यात, नुसत्या जयंतीत मारतो सोड्या. हे त्यांच्यासाठी आहे जे फक्त शिवरायांचा मावळा असण्याचा हावभाव करतात, त्यांच्यासाठी आहे. नुसत्या जयंतीत मारतो सोड्या, तुला शिवबा समजलं काय गड्या. नुसत्या जयंतीत मारतो सोड्या, तुला शिवबा समजलं काय गड्या. संस्कार जपत्या शिवरायाचे, सोने होईल तव जीवनाचे. संस्कार जपत्या शिवरायाचे, सोने होईल तव जीवनाचे. तुझ्या उधरतील पिढ्या न पिढ्या, तुला शिवबा समजला काय गड्या. नुसत्या जयंतीत मारतो सोड्या, तुला शिवबा समजला काय गड्या. अशा प्रकारे आम्हाला समाजात प्रबोधन करावं लागतं. खरं तर आपण सगळेच शिवभक्त आहोत, शिवरायांच्या विचारांवर चालतोय, पण तुम्ही शाहिरी करताय आणि तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला असा कोणता क्षण आहे जो तुम्हाला प्रेरणा देऊन जातो? छत्रपती शिवरायांच्या जेव्हा बालपणाचा आपण विचार करतो, त्यावेळेस जेव्हा जिजाऊ माता शिवरायांना पुण्यात घेऊन आल्या होत्या, त्यावेळेस पुण्याच्या पांढरीवरती गाढवाचा नांगर फिरवला गेला होता आणि जी सगळी भोळी भाबडी जनता होती ती अंधश्रद्धेत होती की आता इथं गाढवाचा नांगर फिरवला गेलाय, इथं शेती पिकवली जाणार नाही. आणि यवनांनी एवढा म्हणजे भीती घातली होती मनात की इथे शेती करायची नाही. त्यामुळे सगळी जनता लांब लांब बसून गेली होती. त्यावेळेस जिजाऊनं शिवाजी राजांना उपदेश केला की राजे, इथं तुम्ही सोन्याचा नांगर फिरवा. आणि त्यावेळेस लहानग्या शिवरायानं सोन्याचा नांगर फिरवला. आणि कसा? शिवरायानं स्वराज्यासाठी आधी नांगर धरिला हाती. शिवरायानं स्वराज्यासाठी, म्हणजे स्वराज्याचं पायाभरणी कुठे असेल, स्वराज्याचं जो मूळ कुठे असेल तर ते शेतीत आहे. शिवरायानं स्वराज्यासाठी आधी नांगर धरिला हाती. मुळा मुठा भीमा इंद्रायणी वीरावती. हा, मुळा मुठा भीमा इंद्रायणी वीरावती. पंचगंगांच्या अवतीभोवती पुणा सुपा इंदापूर बारामती. शहाजी राजांची जहागीर होती. झाडे हिरवीगार होती, जमीन काळीशार होती. काळ्या कातळ्यात निळ्या अमृताची धार होती. जहागीर मोठी होती, आबेराची मोठी होती. माणिक मोती पिकवायला कुबेराची बेटी होती. पण नांगरा वाचून खोटी होती, कारण बोरींची बाबळींची निवडुंग काट्याकुट्याची दाटी होती. चोर डाकू लुटारूंची भर दिवसा धास्ती होती. हिरव्या गर्दरानात, हिरव्या गर्दरानात दिसा अंधारी रात नव्हती सूर्याला वाट. आधी मध्ये माळरान गावते, आधी नांगऱ्या धरिला हाती. म्हणजे त्यावेळेस एवढी बिकट परिस्थिती होती की आपल्याच मराठी लोकांना राहायला तिथे धास्ती वाटत होती. आणि अशा वेळेस स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ यांनी शिवाजीराजांना उपदेश केला आणि त्यानंतर सगळी भोळी बाबडी जनता पुण्यात आली. पुण्याची पुण्यनगरी झाली. लाल महाल बांधला गेला आणि त्याच्यानंतर स्वराज्याची भरभराट झाली. म्हणजे एका आईनं आपल्या मुलाला किती संस्कार द्यावं, किती समृद्ध करावं, हे तो प्रसंग शिकवतो. जेव्हा शिवराय लहान होते, स्वराज्यात नाचगाण्याचा तंबू आला होता आणि तंबूतून त्या शिवरायांनी लहानग्या शिवबाने डोकावून पाहिलं नुसतं. आणि ते दृश्य माझ्या जिजाऊने पाहिलं आणि माझी जिजाऊ त्या राजाला म्हणते, माझ्या राजा, तुला बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा राजा बनायचे. म्हणजे हे प्रसंग आम्हाला प्रेरित करून जातात. या घटना कुठेतरी रिलेट होतात समाजात. खूप सारा इतिहास आहे, पण त्यांची मुलं आज कुठेतरी भरकटत आहेत. कुठेतरी आपण पालक म्हणून किंवा कुठेतरी आपण शेवटची पिढी म्हणून आपल्या मुलांना हे इतिहासाचं बाळकडू देण्यात कुठेतरी आपण कमी पडतोय. आणि त्यामुळे या देशाला खऱ्या अर्थानं गरज कुणाची असेल तर छत्रपती शिवरायांच्या विचारांची. कारण
जर आपल्याला जगावं कसं हे शिवाजी राजांचं चरित्र शिकवत असेल, तर धर्मासाठी मरावं कसं हे धर्मवीर संभाजीराजांचं चरित्र शिकवतं. ज्या वेळेस संभाजीराजांना औरंगजेबाने कैद केलं, त्यावेळेस औरंगजेब म्हणतो, "क्यों संभाजी, इस्लाम धर्म कबूल करते हो?" ते म्हणतात, "अरे नाही, कुत्र्याभोवती तुकडा टाकले की गोंडा भरणारी माझी औलाद नाही. एकदा मोकळा कर, मग तुला सांगतो. तुझी बेटी देऊनी मला जावई जरी तो केला, लाथेच्या ठोकरीनं उडविलं त्या मोहाला." म्हणजे एवढा त्याग, एवढं समर्पण राजांनी आपल्यासाठी केले, तर कुठेतरी असं वाटतं की ते व्यर्थ चालले. कारण की आपण त्यांचा वारसा, आपण त्यांनी जे आपल्यासाठी कष्ट घेतले ते आपण कुठेतरी जपत नाही, त्याचा आपण मागोवा घेत नाहीये. त्या तुळापुरी त्या राजाच्या देहांतानंतर त्या राजाला निरोप देण्यासाठी कुणीच नव्हतं. आणि तिथे भीमा इंद्रायणी तिरी, त्या भीमा इंद्रायणी नदीच्या तीरावरती त्या राजानं शेवटचा प्राण घेतला. वढू तुळा संगमावरी मृत्युंजय संभाजी पाहुना मृत्यू इथे झाला, बाण इथे निजला, शिवाचा बाळ इथे निजला. ह्यासारख्या लोकांनी, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, भगतसिंग असतील, राजगुरू असतील, धर्मवीर संभाजीराजे असतील, नवे नवे जिजाऊ असतील, या लोकांनी आपल्यासाठी खूप मोठा त्याग केलाय. आणि हा त्याग आपल्यासाठी केलाय ना, कुठेतरी असं वाटतं की नाही, त्यांचा व्यर्थ चाललाय. कारण आपण त्यांनी जे आपल्यासाठी त्याग घेतलाय त्याची आपल्याला जाणीव नाहीये. आपण त्यांची जयंती कशा पद्धतीने साजरी करतो, किंवा ज्या देशात घटना घडतात, आपल्या देशामध्ये महिला सुरक्षित नाहीये, आपल्या राजा सर्व स्त्री गोठातल्या गाईचा आणि घरातल्या आईचा सन्मान करणारा आपला राजा होता, आणि आज इथं 2 वर्षाची मुलगी सुद्धा सुरक्षित नाहीये. आणि आपण म्हणतो नाही, कपडे नीट घालायला पाहिजे होते, 2 वर्षाच्या मुलीने नऊवारी घालायला पाहिजे का? म्हणजे शिवरायांचे मावळे म्हणून घेत असाल ना, तर आधी आपल्या स्त्रियांचं रक्षण करायला शिका. स्त्रियांनी शिवरायांनी शिकवलेल्या शिवनीतीचा अवलंब करायला शिका. खरंय, खूप अंगावर काटा आला खरं तर माझ्या. आणि शिवरायांचे विचार आचरणात आणणं खरंच खूप महत्वाचं आहे, आणि पुढच्या पिढीपर्यंत ते तुम्ही पोहोचवताय आणि खरंच पोहोचवत राहा. तर आपल्या नवदुर्गा सिरीज मार्फत मुलींना तुम्ही काय प्रेरणा द्याल? मुलींना माझं सांगणं आहे की मुलींच्या आईंना सांगणं महत्त्वाचं. मुलीला एकदा एखादा पदार्थ कमी बनवायला शिकवा, पण तिला स्वरक्षण करायला शिकवा. ही काळाची गरज आहे. गरज. कारण बेटी बचाव हा नारा आहे, काही धमकी हेच कळत नाही. खरंय. कारण गर्भात असलेल्या मुलगी पण सुरक्षित नाहीये, नाहीये. आणि बाहेर आलेली मुलगी सुद्धा सुरक्षित नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं तसं की स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये भरपूर फरक आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, विचारांचे मिळाले, पण संस्कार हे आपण आपल्या धर्माचे, आपल्याला ज्या वारसा मिळालाय ते जपलं पाहिजे. आपल्या ज्या इतिहासात ज्या स्त्रिया होऊन गेल्यात, राणी पद्मावती असेल, राणी ताराराणी असेल, जिजाऊ असतील, यांनी खूप अचाट असं शौर्य दाखवले, आणि त्यांनी आपल्यासाठी खूप मोठा त्याग केलेला आहे. त्या त्यागाला आपल्याला थोडं जरी उतराई होता आलं तरी आपण जीवन सार्थकी लावू. आणि समाजात जगत असताना कोणत्या स्त्रियांची गरज आहे आणि स्त्री कशी हवी, स्वरांना मंत्रमुग्ध करणारी लता दीदी असावी, विकलांग असून एव्हरेस्ट सर करणारी अरुणिमा असावी, शिक्षणाचं कवाड उघड करणारी सावित्री असावी, स्वराज्याचं बाळकडू देणारी जिजाऊ असावी, देशाचं पंतप्रधानत्व स्वीकारणारी घडवणारी इंदिरा असावी. स्त्री असावी तर अशी. आणि समाजात जगत असताना कोणत्या स्त्रियांची गरज आहे म्हणाल? शोभाला जसे घडविले तिने तशी जिजाऊ असावी. शाहीर मेघानंद लिहितात, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी, दुखावलेल्या कोटी दिनांची
जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी, मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. स्वराज्याचं बाळ कडू जिजाऊन पाजलं, म्हणून शिवरायाचं नाव जगामध्ये गाजलं. आदर्श तिचा तुम्ही घ्यावा हो, आदर्श तिचा तुम्ही घ्यावा, महती ही वर्णावी. मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये दिसावी. आणि खरंच स्त्रीने असावं तर त्या जिजाऊ सारखं असावं, असावं तर त्या अहिल्यासारखं असावं. आणि खरंच समाजात जगत असताना मला असं वाटतं, जर शाहिरी एखाद्या नवोदित मुलीला करायची असेल ना, तर तिनं आत्मसात करावी, शिकावं, ऐकावं. आणि हे सन्मानाचं स्थान आहे. शाहिरी करणं म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या ज्या स्त्रिया होऊन गेल्या, तारा राणी, अहिल्याबाई यासारख्या स्त्रियांचा इतिहास सांगताना ऊर भरून येतो, शब्द कमी पडतात. आणि ह्या देशाला खरंच जिजाऊ सावित्री रमाई यासारख्या महिलांची गरज आहे. तसेच तानाजी, बाजी, येसाजी यांच्यासारख्या मावळ्यांची गरज आहे. आणि ते मावळे कसे होते? जीवाला जीव देणार होते. कोंढाणा सर करून सिवट ठरलेला तान्हा पाहिजे. शिवरायांचे मावळे कसे? कोंढाणा सर करून सिवट ठरलेला तान्हा पाहिजे. कोण तानाजी? रायबाचं लग्न असून सुद्धा पाठीशी टाकणाऱ्या, राज राज तुम्ही लढाईला जायचं आणि आम्ही वरबाप म्हणून मिरवायचं, लोक तोंडात शान घालतील असं म्हणणारं तानाजी. कोंढाणा सर करून सिवट ठरलेला तान्हा पाहिजे. रक्ताच्या अभिषेकानं खिंड पावन करणारा बाजी पाहिजे. कोण बाजी? जीवाची बाजी लावणारे बाजी. बाजी राजांना म्हणाले, राज राज तुम्ही विशाळगडाकडे निघा, आम्ही खिंड अडवून धरतो. राजे म्हणाले, नाही बाजी, जे काय होईल ते सोबत मिळून करू. बाजी म्हणाले, नाही राज, जे काय होईल ते आमचं होईल. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. रक्तानं खिंड बाजी करणारा बाजी पाहिजे. अरे मी शिवाजी म्हणून हसत हसत मरणारा, मृत्यूला कवटाळणारा काशिदाचा शिवा पाहिजे. अरे जन्माला शिवाजी म्हणून आलो नसलो म्हणून काय झालो, मरताना शिवाजी म्हणून मरतो हे काय कमी भाग्याचं. आणि छोट्या छोट्या कारणावरून आत्महत्या करणाऱ्या मिळमिळीत समाजाला जळजळीत दवा पाहिजे. खरंच अंधार पडत चाललाय, एक दिवा पाहिजे. आणि शिवकल्याण राजासाठी या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. आणि ते मर्द मावळे कसे होते म्हणाल? ते मर्द मावळे सच्चे, ते मर्द मावळे सच्चे, सिंहाचे बच्चे नव्हते कुणी कच्चे. शुभचा बोल जीव की प्राण, स्वधर्मासाठी अर्पुनी प्राण. राखीती भगव्या झेंड्याचा मान जी जी, राखीती भगव्या झेंड्याचा मान जी 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 जी. धन्यवाद. खरंच खूप धन्यवाद ताई. तुम्ही आलात, पोवाडे गायले, गीत गायलं आणि इतकं म्हणजे अंगावर काटे आले खरं तर माझ्या. आणि हे विचार मला खरं तर माझ्या चॅनलच्या मार्फत मला इतरांपर्यंत पोहोचवता येत आहेत, त्याचं खरंच खूप मी सौभाग्य मानते स्वतःचं. आणि महाराजांचे विचार खरंच खूप आचरणात आणणं गरजेचं आहे. तुम्ही ते आणण्यासाठी मदत करताय, तर खरंच खूप मोठं काम करताय तुम्ही. आणि पुढच्या पिढीपर्यंत ते जावं आणि तुमचं हे काम खूप मोठं व्हावं आणि तुमचं नाव दोघांचंही मोठं व्हावं. खूप 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 ईश्वरचरणी प्रार्थना आहे ही. धन्यवाद. आणि खरंच खूप खूप धन्यवाद.